ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात। काय नाही हो, थोडी तयारी सुरू आहे. कसली? बर्थडेची. आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस येतोय ना. येत्या 22 जानेवारीला गणेश जयंती आहे. म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस आहे. आपला लाडका बाप्पा नेहमी आपल्या सोबत असतो. संकटात, दुःखात, सुखात आणि कुठल्याही कार्यक्रमात त्याची आठवण आपल्याला प्रथम येते. कारण तो प्रथम पूजला जाणारा प्रथमेश आहे. पण माघ महिन्यात बाप्पाची विशेष आठवण येते. कारण गणेश जयंती. तसं तर गणेश जयंती वर्षातून 3 वेळा साजरी केली जाते. भाद्रपदात, वैशाखात आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी करतात. तर येत्या 22 तारखेला आपण जी गणेश जयंती साजरी करणार आहोत ती माघ शुक्ल चतुर्थी आहे, जिला वरद चतुर्थी किंवा तिलकुंडी चतुर्थी सुद्धा म्हणतात. एका आख्यायिकेनुसार या दिवशी नरांतक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी बाप्पाने विनायक रूप धारण केले होते. म्हणून या चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील म्हटलं जातं. तर या दिवशी बाप्पाला मोदकांसोबत तिळाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे हिला तिळकुंडी चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं. पौराणिक कथानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी मानला जातो. त्यामुळे या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर हा माघ गणेश जयंतीचा उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी या दिवशी गणेश याग सुद्धा करतात. तर बच्चे कंपनीला बाप्पाचा बर्थडे म्हणून सोप्या भाषेत या दिवसाचं महत्त्व समजावलं जातं. तर तुमच्याकडे माघी गणेश उत्सव साजरा केला जातो का? तुमच्याकडे माघी गणेश उत्सवाच्या अजून काही कथा किंवा आख्यायिका आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.